हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे श्रावी शाईन्सवरती. सो आज संडे स्पेशल रेसिपी आहे पालक वेज पुलाव. सो त्याच्यासाठी आपण पहिला पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. सो त्याच्यासाठी आपण पहिला पालक ब्लांच केलेला आहे आणि त्याला गरम पाण्यामध्ये 2 मिनिट्स त्याला आपण तसंच राहू द्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा आणि नंतर त्याला काढायचं लगेच इमिजिएट आणि त्याच्यावरती थोडंसं थंड पाणी सोडायचं, म्हणजे तो जास्त ओव्हरकुक नाही होणार पालक. तर आता आपल्याला पुलावची तयारी करायची आहे. तर अद्रक लसूण घेतलेला आहे थोडासा आणि नंतर मिरच्या घेतलेत, कांदा घेतला आहे, टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही ॲज पर तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि जे रेग्युलर आपल्याकडे घरी अवेलेबल असतं बटाटा, गाजर आणि वाटाणा, मी ॲज पर जेवढं माझ्याकडे अवेलेबल आहे ते मी घेतलेलं आहे. आता मिक्सरमध्ये आपल्याला मसाला रेडी करायचा आहे. सो पालक आपण जो ब्लांच केलेला आहे तो पहिला घ्यायचा. त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरच्या, जरासं जिरा घालायचा, थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि खडे मसाले जे आहेत ना ते आपण थोडे त्याच्यामध्ये ॲड करूया, कारण की ते त्याच्यासोबत ग्राइंड होऊन जातील. थोडेसे बारीक ठेचून घालण्यापेक्षा आपण त्याच्यामध्येच मिक्स करायचे आहेत. सो आता आपलं वाटण रेडी आहे, तुम्ही बघू शकताय. सो आता आपण पुलाव करायला घेऊया. त्याच्यासाठी 3 चमचे तेल घ्यायचं आहे कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण कट केलेला कांदा घालायचा आहे आणि 1 तेजपत्ता म्हणजे 1 तमालपत्र घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला कांदा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचं. त्याच्यामध्ये टोमॅटो पण छान वाफ देऊन आपण भाजून घ्यायचा आहे, म्हणजे छान तो एकजीव होतो कांदा आणि टोमॅटो. आता चांगला भाजून झाल्यानंतर टोमॅटो आपल्याला पुढे त्याच्यामध्ये ही आपण जी मिक्सरमध्ये वाटली ना ग्रेव्ही, जी पालकची प्युरी आहे ती घालायची आहे. त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले घातलेले आहेत. सो ती आता आपण घालूया. आणि मिक्सर करताना मी थोडीशी त्याच्यामध्ये वाटाणा पण घातला, कारण थोडासा वाटाणाही ग्राइंड होतो आणि जर कोणाला, आता माझ्याकडे 2 जणी आहे त्याच्यामध्ये कोणी खात नसेल ना वाटाणा, तर त्यांच्या ते ग्राइंड केलं तर त्याच्यामधून खाल्ला जातो, म्हणून मी त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये ॲड करते थोडासा. पूर्ण आता घातल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स झाल्यानंतर थोडंसं ते आपण गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजे त्याला चांगली वाफ येईल आणि सगळे आपले जे कच्चे मसाला आहे तो अद्रक लसूण मिरच्यांचा तो सगळं आपल्याला शिजवून छान ते सगळं एकजीव होईल. आता नेक्स्ट आपल्याला सगळे व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहेत. पहिला गाजर घातलं, नंतर बटाटा घातला मी 1 अख्खा मोठा आणि थोडेसे वाटाणे होते माझ्याकडे अर्धी वाटी, ते मी घातले. हे सगळे ॲट अ टाईम आपण ॲड करायचे आणि तुमच्याकडे आणखी काही व्हेजिटेबल्स घरी अवेलेबल असेल तुम्ही ते पण ॲड करू शकता. फ्लॉवर असेल, बीटरूट असेल. आता सगळे एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं वाफेवरती एक 2 मिनटं शिजवून घ्यायचे सगळे. आता नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालायचा आहे. छान स्वच्छ धुवून घ्यायचं पहिल्यांदा आणि थोडासा 5 मिनटं थोडासा भिजवत ठेवायचा, कारण की आपले व्हेजिटेबल्स ऑलरेडी शिजवलेले असतात आपण थोडा वेळ कुकरमध्ये. आता एकदा पूर्ण सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे. सो आपण जेवढे तांदूळ, आता समजा 1 वाटी तांदूळ असेल तर आपण 2 वाटी पाणी वापरायचं आहे आणि घालताना गरम पाणीच वापरायचं, थंड पाणी नाही वापरायचं, म्हणजे जो आपला खमंगपणा आहे तो तसाच कंटिन्यू होईल. आता मिक्स करताना खाली बटाटा वगैरे खाली कुकरला चिकटलेला असतो खाली जाऊन, सो म्हणून थोडंसं खालूनपर्यंत पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सर्व पाण्यामध्ये मिक्स होईल. आता थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि आपण मसाल्यामध्ये जर तुम्ही मीठ घातला असेल, जे पालकची प्युरी केली त्याच्यामध्ये जर आपण मीठ घातलं असेल, सो थोडंसं ते अंदाजानुसार थोडंसं कमी जास्त करायचं मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे लास्टला. आता तूप घातल्यानंतर थोडीशी 1 उकळी येऊ द्यायची आहे. आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि उकळी आल्यानंतर आता आपल्याला शिटी करून घ्यायची आहे. आता सो 2 शिट्या सफिशियंट आहेत आणि कुकरमध्ये 2 शिट्यांमध्ये आपला भात रेडी होतो. सो शिटी झाल्यानंतर 2 शिटी झाल्यानंतर आता गॅस बंद करायचा
आणि एक 10 मिनिट्समध्ये आपण तोपर्यंत आपण जे पापड आहे त्याच्यासोबत आपण तळून घेऊया खायला. आणि तोपर्यंत आपण 10 मिनटं कुकर थंड होतो आणि आपले पापडही इथे रेडी झाले आहेत तळून सगळे. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत इथे. लिज्जत आहेत, रागी पापड आहेत आणि जे माझ्याकडे आहेत ते मी आता तळून घेतले. सो अशा प्रकारे आपण 10 मिनटांनी कुकर ओपन केला आणि बघू शकताय तुम्ही खूप छान पूर्ण ऑल व्हेजिटेबल्स जे भरलेला आहे हा राईस. आणि पालक व्हेज पुलाव म्हणून, कारण की पालक यूज केला, व्हेजिटेबल यूज केले. सो 1 टाईम फुल मील आपलं इथे होऊन जातं. आणि त्याच्यानंतर मी देवाला पहिलं नैवेद्य दाखवला. देवासाठी थोडेसं भात काढून त्याच्यामध्ये देवाला आपण घरी काय बनवतो दही भात किंवा दूध भाताचा, तर त्याप्रमाणे मी पहिल्यांदा देवाला दिला. आणि आता आम्ही जेवण करायला घेतलं सगळ्यांनी. सो बघू शकताय तुम्ही खूप छान आणि खूप टेस्टी झाला होता राईस, खूप चविष्ट झाला होता. आणि अशा प्रकारे तुम्ही संडे स्पेशल मी का म्हटलं, कारण की आपण आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण संडे म्हटलं की थोडंसं लेट उठणं, आपण तिथून दिवसाची सुरुवात करतो. त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की आपण कधीतरी आपण असा राईस पण करू शकतो, व्हेज पुलाव करू शकतो विथ मिक्स व्हेजीज. आणि आपल्याकडे जेवढं अवेलेबल असतात ते आपण सगळं याच्यामध्ये यूज करू शकतो. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्यू, धन्यवाद. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.